नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रिपोर्ट पाहताच काव्याच्या डोळ्यात अश्रू असतात। तिचे पाणावलेले डोळे पाहून पार्थ विचारतो की काय झालंय। त्यावेळी काव्या पार्थला म्हणते, पार्थ, माझ्याशिवाय एक छोटंसं हृदय माझ्या शरीरात धडधडतंय, हे कसं शक्य आहे? तर पार्थ म्हणतो, शक्य आहे, चमत्कार, निसर्गाचा चमत्कार। आणि हा तोच चमत्कार आहे जो चमत्कार बायका 9 महिने आपल्या पोटात घेऊन वावरत असतात आणि कामही करत असतात, आणि तुम्हीही कराल नक्कीच, असं म्हणत पार्थ काव्याकडे पाहत असतो। तर रम्याच्या प्लॅनप्रमाणे रम्या विजयला आता हॉस्पिटलच्या तिथेच घेऊन आलेली असते। तर विजय मात्र रम्याच्या प्रेमात आकंत बुडालेला असतो। विजय म्हणू लागतो, काही गंमत आहे ना, म्हणजे आपण एखाद्याच्या प्रेमात पडलो तर जर आपण पार्किंगमध्ये फिरत असलो तरी सुद्धा बीचवरच फिरतोय असंच फील होतं ना, असं म्हणत तो रम्याशी बोलत असतो। रम्याला मात्र त्या विजयशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नसतो, ती रागानेच त्याच्याकडे पाहत असते। आता तिथेच काव्या आणि पार्थही असतात। आता त्याच संधीचा फायदा घेत आता रम्या इथे विजयचा हात हातात घेते आणि विजयला प्रश्न करत म्हणते, विजय, तुला लहान मुलं आवडतात? तर विजय रम्याला म्हणतो, रम्या, अगं, जो प्रश्न मी तुला विचारायला हवा तोच प्रश्न तू मला विचारत आहेस। हो, मला लहान मुलं खरंच खूप आवडतात, आणि दुसऱ्यांचीच नाही तर स्वतःचीही। आता रम्या पार्थ आणि काव्याकडे पाहत असते, तर इकडे काव्या पार्थला म्हणते, मला ही मुलं खूप आवडतायत पार्थ, अगदी मनापासून आवडतात, पण भीती वाटते हो, असं अडकल्यासारखं वाटतंय मला। तर पार्थ काव्याला म्हणतो, हे बघा काव्या, तुम्ही अगोदर शांत व्हा, आणि तुम्हाला कोणीही अडकवलेलं वगैरे नाहीये, पण हे आपलं प्रेमाचं प्रतीक आहे, आपलं बाळ। तर काव्या पार्थला प्रश्न करत म्हणते, आणि या आपल्या बाळाला मी जर नीट सांभाळू शकले नाही तर? आता मात्र पार्थ काव्याकडे पाहू लागतो। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, जीवा आणि नंदिनी घरी आलेले असतात। आता घरी येतात जीवा खुर्चीवर बसतो, तर नंदिनी त्याला म्हणते, थांबा, मी पाणी देते तुम्हाला, असं म्हणत नंदिनी जीवाला पाणी देत असते। तर त्याचवेळी मानिनीताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, अरे वा, आलात पण तुम्ही, पण बाहेर खूप ऊन असेल ना? तर जीवाचा लक्ष तिथे असणाऱ्या आंब्याच्या पेट्यांकडे जातो, आणि त्या पेट्या पाहिल्यानंतर जीवाला खूप राग येतो। जीवा रागानेच त्या आंब्याच्या पेट्या पाहत असतो। आता जीवा चिडतो आणि म्हणू लागतो, हे काय, इथे आंब्याच्या पेट्या काय करतायत? म्हणजे अजूनही त्या सजवूनच ठेवायच्या आहेत का? मग एक काम करा ना, त्यापेक्षा एक मखर बनवून घ्या, गणपतीला मखर बनवून घेतात ना तसं, आणि त्यातच सजवून ठेवा ना। आता मात्र नंदिनी शांतच राहते। तर मानिनीताई म्हणतात, या आंब्याच्या पेट्यांचा तुला काय प्रॉब्लेम आहे जीवा? तर जीवा म्हणतो, मला काय प्रॉब्लेम असणार आहे ना, एक काम करा ना, घरभर पसरून ठेवा पेट्या, मला काहीच प्रॉब्लेम नाही। तर आता मानिनीताई नंदिनीला बाजूला घेतात आणि म्हणतात, काय गं, ह्याचा पापड का मोडलाय, का असा वागतो ह्या? नंदिनी म्हणते, काही नाही। तर नंदिनीला मानिनीताई विचारतात, ट्रॅफिक वगैरे होतं का? नंदिनी म्हणते, नाही हो आई, पण क्लिनिकमध्ये असतानाच त्यांचा मूड असा होता, थांबा मीच बघते, असं म्हणत नंदिनी आता जीवाशी बोलायला येते आणि जीवाला विचारते, जीवा, काय झालं, भूक लागली आहे का? तर मानिनीताई म्हणतात, अच्छा, हो असं आहे, तर भूक लागली आहे का? मग तसं सांगायचं ना, अरे भूक लागली आहे तर जेवून घ्या, आणि तसंही तूच म्हणत होतास ना, बरेच दिवस मसुराची आमटी बनवली नाही आहे, मग आज तेच बनवले, तुम्ही एक काम करता का, तुम्ही दोघंही जेवून घेता का? तर जीवा म्हणतो, अरे वा, मसुराची आमटी, आई, अगं, माझ्या आवडीचं बनतं का या घरात? तर आता मात्र मानिनीताईंना जीवाचं हे बोलणं ऐकून धक्काच बसतो। त्या नंदिनीकडे पाहतात, तर जीवा म्हणतो की मला वाटलं होतं की भावी बाबा म्हणजेच पार्थ देशमुख यांच्याच आवडीनिवडीचं बनवलं जाईल। आता हे ऐकल्यानंतर मानिनीताई आणि नंदिनी या दोघांनाही धक्का बसतो। नंदिनी म्हणते, जीवा? तर मानिनीताई धक्क्याने जीवाकडे पाहतात आणि म्हणतात, जीवा, तू हे काय बोलतोयस? आता जीवा रागानेच ती खुर्ची बाजूला करतो आणि तिथून निघून जातो। मानिनीताई नंदिनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण जीवा काही थांबत नाही। तर आता नक्की जीवाला काय झालंय, तो कसला त्रास करून घेतोय हे पाहण्यासाठी मानिनीताई त्याच्या मागून जातात। तर दुसरीकडे पाहायला मिळतं, काव्य आपलं मन व्यक्त करत, मन मोकळं करत पार्थला म्हणू लागते, अहो, अभ्यासाच्या नादात कित्येक वेळा दूध ओतू गेलंय ते सुद्धा मला माहीत नाहीये, कित्येक वेळा डोक्यात फक्त अभ्यासाचे विचार होते, आणि त्यावेळी स्कूटी धडकली आहे माझी, असं म्हणत काव्या रडत असते आणि आपल्या मनातील भावना पार्थ समोर व्यक्त करत असते। काव्या पुढे म्हणते, पार्थ, अहो, तेव्हाची गोष्ट ठीक होती हो, त्यावेळी इजा मला होत होती, वस्तूंचं नुकसान होत होतं, परंतु आता तसं नाही आहे ना हो, हे छोटंसं बाळ आहे, छोटासा जीव आहे, आणि त्याला त्रास झालेला मी नाही पाहू शकत। बिचारं माझं हे बाळ, मी आई आहे त्याची, म्हणून तो पूर्ण वेळ माझ्यावरच अवलंबून असणार आहे, मी कसं सांभाळणार आहे त्याला, सांगा ना पार्थ?
तर पार्थ काव्याला आधार देत म्हणतो, काव्य असं काहीही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यासोबत, तुम्ही अभ्यास कराल आणि आपलं बाळही खुश असेल, नका एवढी काळजी करू. तर काव्य पार्थला प्रश्न करत म्हणते की विचित्र वाटत असेल ना मी तुम्हाला, म्हणजे मी एकीकडे आई होते तरीसुद्धा माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला आनंद दिसत नाहीये. पण पार्थ, एक गोष्ट तुम्हाला माहीत नसेल, गेली कित्येक वर्ष झाली आहेत मी आय एस होण्याचं स्वप्न बघते, कित्येक वर्ष मी आय एस होण्यासाठी अभ्यास करते, कित्येक वर्ष मी यासाठी धडपडते. पार्थ अहो, मी खूप धक्के पचवले आहेत, खूप अनपेक्षित गोष्टी घडल्या आहेत माझ्या आयुष्यात. माझं लग्न झालं तेही अनपेक्षित. त्यावेळी सुद्धा माझ्यासमोर हाच प्रश्न होता की मी नक्की काय निवडावं, लग्न की माझं ध्येय. पण तेव्हा ज्या माणसाला मी माझं आयुष्य मानतच नव्हते, ज्या माणसासोबत मला माझं आयुष्यच काढायचं नव्हतं, त्या माणसाने मला सपोर्ट केला. त्या माणसाने मला जी गोष्ट निवडायला सांगितली ती गोष्ट होती अभ्यास. आणि त्यावेळी त्या माणसामुळे मला माझं ध्येय पूर्ण करता येईल याचं पुन्हा एकदा स्वप्न मी पाहिलं. पार्थ, तो क्षण मला आजही आठवतो. अख्खं घर मला म्हणत होतं की लग्न कर, लग्न निवड, परंतु त्यावेळी तुम्ही मला फक्त समजावत होता, तुम्ही मला साथ देत होता की अभ्यास कर. तेव्हा तुम्ही माझ्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचा, मला अभ्यास कर असं म्हणायचा. मग तेव्हा जर तुम्ही असे वागत होता, मग आता असं का वागत नाही आहेत? मला कळतच नाहीये पार्थ, तुम्ही असं का वागताय? काव्याला काय बोलावं काहीच सुचत नसतं. काव्य रडतच पार्थला म्हणते, माझं मन रेडी आहे की नाही, माझी बॉडी रेडी आहे की नाही, मी रेडी आहे की नाही, हे कसं काहीच कळत नाही आहे पार्थ. आता काव्याचं हे बोलणं ऐकून पार्थला तिला कसं सावरावं, तिला कसं समजवावं काहीच कळत नसतं. तर पार्थ काव्याला म्हणतो, काव्या, एका प्रश्नाचं उत्तर तर मिळालंय, तुमची बॉडी रेडी आहे. अहो, तुमच्या शरीरात एक छोटंसं हृदय धडधडतंय, म्हणजे तुमची बॉडी त्यासाठी तयार आहे. पण तुमच्या मनाचा विचार, तुमचं मन काय सांगतंय त्या गोष्टीवर आता सगळं काही अवलंबून आहे. काव्या, सांगा तुमचं मन काय सांगतंय नक्की. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई जीवाला शांतपणेच विचारतात, जीवा काय झालंय बाळा, तू असं का वागतोयस? तर जीवा म्हणतो, आई सॉरी, नंदिनी सॉरी. पण आई आणि नंदिनी, पार्थदादा किंवा काव्य या दोघांवर माझा राग किंवा मी रुसलेलोही नाही आहे. मी त्या दोघांसाठी खरंच खूप खुश आहे. माझ्यासाठी ती आनंदाचीच बातमी आहे. ते दोघंही आई बाबा होणार याचा मला आनंदच आहे. परंतु आता मी बाबा होणार नाही म्हणजे माझं या घरात काहीच अस्तित्व नाही आहे का? आता हे ऐकल्यानंतर मानिनीताई आणि नंदिनी या दोघांनाही धक्का बसतो. तर नंदिनी म्हणते, अहो. तर जीवा म्हणतो, म्हणजे एक मुलगा म्हणून, या घरचा सदस्य म्हणून, जावई म्हणून किंवा एक नवरा म्हणून माझं काहीच अस्तित्व राहिलेलं नाही आहे का? जीवा नंदिनीकडे पाहत नंदिनीला म्हणतो, कसे बोललेत तुझे बाबा माझ्याशी? काय जीवा, कसा आहेस? बस एवढंच म्हणजे? तर आता नंदिनीला जीवाचं बोलणं लक्षात येतं. तर जीवा पुढे म्हणतो, म्हणजे बघा ना, आल्या आल्या आंब्याची पेटी पार्थदादाच्या हातात दिली, त्याचं अभिनंदन केलं, काहीच हरकत नाही, मला त्याचा राग नाहीये. अगदी बरोबर आहे त्यांचं, अभिनंदन करायलाच हवं. पण बाकी माझ्याशी काही बोलण्यासारखं नव्हतंच का? म्हणजे माझ्याशी बोलावं असं वाटलंच नाही का त्यांना? म्हणजे आधी दादाशी बोलले, नंतर काव्याशी बोलले, बस माझ्याशी ते बोललेच नाही. म्हणजे माझ्याशी ते तेव्हाच बोलणार का जेव्हा माझ्या बायकोला बाळ होणार? त्यावेळी नंदिनी म्हणते, अहो तुम्ही हे काय बोलताय आणि असं का बोलताय तुम्ही? तर दुसरीकडे रम्याच्या प्लॅनप्रमाणे रम्या आता विजयला म्हणते, लग्नानंतर बाळ होण्यासाठी मला वेळ घ्यायचा असेल तर आता विजय म्हणतो, देणार ना, नक्कीच देणार, कारण आई तुला व्हायचं आहे, बाळ तुझ्या पोटात 9 महिने वाढणार आहे, त्यामुळे तुझी स्पेस तर मी तुला देणारच आहे. मग रम्या, ते बाळ तू कधी होऊ द्यायचं हे सर्वस्वी तुझ्या हातात आहे, तुझा निर्णय आहे. रम्या मोठ्यानेच म्हणते, रिअली सो स्वीट असं म्हणत ती आता इथे विजयसोबत प्रेमाने वागत असते. आणि त्याचवेळी पार्थ आणि काव्या त्या दोघांना पाहतात. विजय आता पार्थ आणि काव्याला पाहतो आणि म्हणू लागतो, हे तर पार्थ आणि काव्य आहेत ना? तर रम्या म्हणते, अरे हो, चल ना आपण बोलूयात. असं म्हणत आता रम्या तिला काही माहीतच नाही असं दाखवत पार्थ आणि काव्याच्या समोर येते आणि म्हणू लागते, पार्थ, काव्य, तुम्ही इथे? तर रम्या म्हणते, अरे बघा ना, आम्ही तर आता लहान बाळांबद्दलच बोलत होतो. तर विजय आता पार्थ आणि काव्याचं अभिनंदन करतो. परंतु काव्याचा चेहरा पाहिल्यानंतर आता विजय त्यांना विचारतो, काही इश्यू आहे का, काही प्रॉब्लेम आहे का? तर पार्थ म्हणतो, नाही, काहीच नाही, सगळं काही ठीक आहे. तर रम्या नाटक करत म्हणते, काहीतरीच काय बोलतोयस विजय, अरे इशू आणि यांच्यात शक्यच नाहीये. अरे आयुष्यातले कितीतरी संकट पार करून, कितीतरी इश्यूज पार करून त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा लग्न केलं आहे. आता मात्र विजयला त्यांच्यावर हसायला येत असतं.
तर रम्या म्हणते, अरे ते काय असे इश्यू करायला नाही शक्यच नाही. आणि आता तर त्यांना बाळ होणार आहे, आता बाळाची जबाबदारी त्यांना स्वीकारायची आहे. तर रम्या विजयला म्हणते, सॉरी विजय, परंतु लग्नानंतरचं कपल लाईफ मला यांच्यासारखं हवंय. तर आता विजय रम्याकडे पाहू लागतो. रम्या म्हणते, नाही म्हणजे बघ ना, जर तू पार्थला काही बोललास तर त्याची फिसकारलेली मांजर लगेच अंगावर येते, आणि जर तू काव्याला काही बोललास तर तिचा बोका लगेच तलवार काढतो. असं म्हणत रम्या आता मुद्दामहून नाटक करत त्या दोघांचं कौतुक करत असते आणि म्हणू लागते, मग इतकं ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, मग कशाला उगाच भांडतील, नाही का? रम्या काव्याला म्हणते, काव्या ग, विजयशी मी हेच बोलत होते, आमच्या लग्नानंतर जर आपल्या बाळाचा विचार केला तर तो मला वेळ देईल ना? तर विजय म्हणतो, देणार ना, नक्कीच देणार, कारण आई तुला व्हायचं आहे, बाळ 9 महिने तुझ्या पोटात असणार आहे, मग बाळ होण्याचा डिसिजन हा सर्वस्वी तुझा असणार आहे, कारण आई होणं हा चॉईस असायला हवा, ॲक्सिडेंट नाही. आता हे ऐकल्यानंतर काव्य आणि पार्थ एकमेकांकडे पाहतात. रम्याला जे हवं असतं तेच घडत असतं, रम्याचा हेतू साध्य होत असतो आणि रम्या खूप खुश असते. तर काव्यासुद्धा आता विजयच्या बोलण्याचं कौतुक करते आणि म्हणू लागते, खरं आहे विजय, आई होणं ही चॉईस असायला हवी, ॲक्सिडेंट नाही. असं म्हणत ती पार्थकडे पाहते, कारण पार्थचे विचार काव्याला अजिबातच पटत नसतात. तर रम्या मनाशीच म्हणते, वा रे विजय, मला जसं हवंय तसंच घडतंय, काही करेक्ट बोललायस ना तू. आता हे ऐकल्यानंतर या दोघांमध्ये काय वाद होत आहेत हे ऐकायला खरंच खूप मज्जा येईल. असं म्हणत रम्या खूप खुश होते. तर आता काव्या रम्याला म्हणते, चला येतो आम्ही. असं म्हणत आता काव्या आणि पार्थ घरी येण्यासाठी निघत असतात. आता पार्थ गाडीचा दरवाजा उघडून देतो, परंतु काव्या त्याच्या बाजूला न बसता मागच्या सीटवर बसण्यासाठी निघून जाते. ती आपणच दरवाजा उघडते आणि मागच्या सीटवर बसते. हे पाहून काव्याचा पार्थला खूप राग आलेला असतो, परंतु पार्थ मात्र त्या क्षणी तिथे काहीच न बोलता शांतपणे गाडी चालू करतो आणि तोही तिथून निघालेला असतो. आता दोघंही घरी येण्यासाठी निघतात. इथे मात्र त्या दोघांची ती अवस्था पाहून आणि दोघांमधील मतभेद पाहून रम्या आणि विजयला मात्र खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई जीवाला समजावत म्हणतात, नाही जीवा, असं काहीही नाही आहे, तुझ्यामध्ये आम्ही कधीच भेदभाव करत नाही आहोत बाळा, असं काहीच नाही आहे. आणि माणसांची पारख अशी मुलं त्यांना होत आहेत की नाही यावरून केली जात नाही. त्यामुळे तू स्वतःला असा त्रास करून नको घेऊस, तुझ्या मनातला गैरसमज अगोदर काढून टाक. असं म्हणत मानिनीताई जीवाला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु जीवाच्या मात्र हे सगळं काही मनाला लागलेलं असतं. त्याला खूप वाईट वाटत असतं, तो मनातून खूप दुखावला गेलेला असतो. तर नंदिनी जीवाला समजावत म्हणते, जीवा प्लीज माझ्याशी बोला. जीवा मी समजू शकते तुमची अवस्था, पण खरं सांगू का, बाबांचं चुकलं. मी मान्य करते बाबांचं चुकलं, पण बाबांनी हे सगळं काही ठरवून केलं नव्हतं जीवा. जीवा हे सगळं काही त्यांच्याकडून नकळत घडलंय हो. आणि जीवा तुम्हीच विचार करा, आज एकदा बाबा तुमच्याशी बोलले नाहीत, तेही न ठरवता. जीवा त्या बायकांचं काय होत असेल, ज्यांना मूल होत नाही त्या बायकांना अक्षरशः माणूस म्हणून जगायला नालायक ठरवलं जातं. त्या बायकांना किती त्रास होत असेल, त्यांच्या मनाच्या वेदना आपण समजू शकत नाही का जीवा? आणि जीवा फक्त समाजच नाही तर त्यांच्या घरचे, त्यांचे जन्मदाते आई वडील सुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत नाहीत. फक्त मूल होत नाही या गोष्टीसाठी अशा बायकांना सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. समाजाची बोलणी, खर्चांची बोलणी, शिव्या, शाप सगळं काही ऐकून घ्यावं लागतं. सगळं काही वेदनादायक असतं आणि तरीसुद्धा ते सगळं काही सहन करतातच ना. जीवा फक्त शब्दांचे मार नसतात तर मारहाण केली जाते या बायकांना. शारीरिक मानसिक टॉर्चर केलं जातं, शारीरिक मानसिक त्रास दिला जातो. जीवा या पलीकडेही जाऊन सगळा समाज त्यांना वाळीत टाकतो, सगळा समाज त्यांना दोषी ठरवतो. कुठल्या सामाजिक धार्मिक कार्यात त्यांना सामावून घेतलं जात नाही, त्यांना वेगळेपणा दाखवला जातो. जीवा फक्त एवढंच नाही तर लहान मुलांना त्यांच्या जवळ सुद्धा जाऊ देत नाहीत. जीवा विचार करा की या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना किती त्रास होत असेल. तर मानिनीताई जीवाला म्हणतात, जीवा हे सगळं काही अगदी खरं आहे. जीवा तुला आठवतं का, आपण चाळीत असताना त्या मंगल काकू होत्या, त्या सगळ्यांना चॉकलेट द्यायच्या, सगळ्या मुलांना बोलावून घ्यायच्या आणि सगळ्यांना चॉकलेट द्यायच्या. पण जीवा बाळा त्यांना मूल नव्हतं, त्या स्वतः कधीच आई होऊ शकल्या नाही आणि म्हणूनच त्या चाळीतल्या सगळ्या मुलांचे लाड करायचे, सगळ्यांना चॉकलेट द्यायचे, त्यांचं गोड कौतुक करायचे. पण त्याच चाळीतल्या बऱ्याच बायका होत्या ज्या मंगल काकूंना खूप काही बोलायच्या. त्या कधीच त्यांना कुठल्या कार्यक्रमामध्ये सामावून घ्यायच्या नाहीत, कधी घरी बोलवायच्या नाहीत, कधी बारशाला बोलवायचे नाही, कधी वाढदिवसाला बोलवायचे नाहीत. हे सगळं काही त्या मंगल काकू सहन करत होत्या, कधीच त्या काही बोलल्या नाहीत.
पण उलट जीवा, आपण त्यांच्याशी असं कधीच वागलो नाही, कधीच त्यांना अशी दुय्यम वागणूक दिली नाही. उलट तुझ्या पारच्या बारशाला मंगल काकूंकडूनच तुम्हा दोघांनाही पाळण्यात ठेवलं होतं. त्यावेळी तुम्हा दोघांना मंगल काकूनेच पाळण्यात घातलं. तुला सांगू का जीवा, तेव्हा मात्र चाळीतल्या इतर बायका मला खूप काही बोलायच्या, त्यांनी सुद्धा मला खूप काही ऐकवलं. पण मला त्या नेहमी म्हणायच्या की मानिनी असं करू नकोस, मुलांना नजर वगैरे लागते, असं काही काही. पण मी त्याकडे दुर्लक्ष केला, कारण अशा असंख्य बायका असतात की ज्यांना मूल होत नाही आणि त्यांना अशी समाजात दुय्यम वागणूक दिली जाते. जीवा, एवढंच नाही तर अशा कितीतरी बायका आहेत की ज्यांना मूल होत नाही म्हणून घरातून हाकलवून दिलं जातं. जीवा, व आमच्या आनंद निवासमध्ये अशा कितीतरी केसेस येत असतात. आता या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर जीवा म्हणतो, ठरलंय आपलं, ठरलंय आता आता अशा बायकांना आपण सपोर्ट करायचा आहे. म्हणजे ज्या बायकांना मूल होत नाही, ज्यांच्या घरात त्यांना दुय्यम वागणूक दिली जाते, त्यांना आपण मदत करायची. म्हणजे तुला जे हवं या बायकांसाठी ते सगळं कर, मी तुझ्यासोबत आहे नंदिनी. आपल्याला बाळ होईलच, परंतु समाजातील ज्या बायकांना दुय्यम वागणूक दिली जाते त्यांना मात्र साथ द्यायला आपण आहोत. आता दोघीही जीवाकडे अभिमानानेच पाहतात. तर जीवा म्हणतो, काय हे तुम्ही दोघी अशा बघत बसलाय माझ्याकडे? ती मसूरची आमटी काय केली आहे? मला भूक लागली आहे, जेवायला वाढणार आहात की नाही? आता मात्र नंदिनी आणि मानिनी ताईसुद्धा खुश होतात. जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून दोघेही खूप खुश होतात. तर जीवा आंब्याच्या पेट्यांकडे पाहत म्हणतो, आंबे का बाबांनी आणले आहेत? नंदिनी म्हणते, काय हे? जीवा म्हणतो, हो हो, मी फ्रेश होऊन येतो. असं म्हणत जीवा फ्रेश होण्यासाठी निघून जातो. आता जीवाच्या मनाची समजूत घालून, जीवाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मानिनी ताई आणि नंदिनी सुद्धा खुश होतात. तर मानिनी ताई नंदिनीला म्हणतात, वेडा आहे ना ग तुझा नवरा? नंदिनी म्हणते, हो, हे मात्र अगदी खरं आहे. असं म्हणत दोघेही हसतात. तर इकडे वसुआत्या फोटो पाहतात आणि त्याच वेळी रम्या आलेली असते. वसुआत्या रम्याला म्हणतात, रम्या अगं इथे जरा फोटो बघ ना. रम्या म्हणते, काय हे? तर वसुआत्या म्हणतात, अगं सोन्याची चैनची डिझाईन बघते. रम्या म्हणते, अगं तुझ्यासाठी बनवतेस का? वसुआत्या म्हणतात, नाही नाही ग, माझ्यासाठी नाही. रम्या म्हणते, मग माझ्यासाठी? नको, मला नको आहे, कारण माझ्याकडे अशा खूप आहेत. तर वसुआत्या म्हणतात, अगं तुझ्यासाठी सुद्धा नाही ग, या तर मी माझ्या जावयांसाठी बनवत आहे. तर आता रम्या म्हणते, काय? वसुआत्या म्हणतात, हो, माझ्या लाडक्या जावयासाठी. अगं बघ ना रम्या, आता तुझं लग्न होणार आणि फायनली मला जावई मिळणार आहे. आता अगं मी तर अगदी आनंदाने मिरवणार आहे. रम्या, अगं कितीतरी वर्षाचं माझं हे स्वप्न आत्ता पूर्ण होत आहे. आणि रम्या, तुला खरंच सांगू का, तो मुलगा इतका छान आहे ना, खरंच तो खूप छान आहे, मनाने समजूतदार आहे. आणि रम्या, आता सुद्धा तू त्याच्यासोबतच फिरायला गेली होतीस ना, मस्त गेला ना वेळ तुझा. रम्या मात्र खूप चिडते आणि म्हणू लागते, बस आई, तो मुलगा छान आहे किंवा तो कसा आहे याच्याशी माझं काही देणं घेणं नाही. वसुआत्या म्हणतात, अगं रम्या म्हणते, हो, कारण माझा इतर कुठल्याही मुलावर विश्वासही नाही किंवा इतर कुठल्याही मुलाचा मी विचारही करणार नाही. तुझा जावई फक्त पार्थ देशमुखच असेल. आता वसुआत्यांना रम्याच्या या बोलण्यावर काय बोलावं काहीच कळत नाही. तर रम्या म्हणते, पण हा मुलगा कामाचा मात्र बरा आहे. वसुआत्या म्हणतात, कामाचा म्हणजे? रम्या म्हणते, म्हणजे याचा वापर मी हवं तिथे पैदा म्हणून करू शकते. म्हणजे मला जसा हवा तसा मी त्याला खेळवू शकते. काही भाज्यांमध्ये नाही का आपल्याला हवा तेवढा बटाटा टाकता येतो, तसाच मी याला वापरू शकते. म्हणजे याचा वापर मी योग्य त्या ठिकाणी करू शकते. वसुआत्यांना काहीच कळत नाही. वसुआत्या म्हणतात, रम्या अगं तू काय बोलतेस? रम्या म्हणते, ते जाऊ देत, हे बघ, हे नेऊन फ्रीजात ठेव, मी काव्यासाठी घेऊन आली आहे. वसुआत्या म्हणतात, काव्यासाठी? तर आता रम्या म्हणते, अगं हो, ती प्रेग्नेंट आहे ना, म्हणून तिच्यासाठीच. वसुआत्या म्हणतात, काय बरं घेऊन आली आहेस? असं म्हणत वसुआत्या त्या पेपरात गुंडाळलेली वस्तू पाहतात आणि ती असते पपई. आता पपई पाहून वसुआत्यांना धक्काच बसतो. वसुआत्या म्हणतात, अगं बाई, हे काय आहे? ती प्रेग्नेंट आहे, तुला माहिती आहे ना, आणि काव्या पपई नाही खाऊ शकत. रम्या म्हणते, अगं आई, तुझं काय चाललंय? वसुआत्या म्हणतात, तुझं काय चाललंय? ते टी व्हीमध्ये दाखवतात तसं काहीतरी, म्हणजे पपई खाल्ल्यानंतर बाळ वगैरे. तर रम्या म्हणते, नाही का आई, काव्या पपई खाणारच नाहीये, कारण तिला माहिती ती प्रेग्नेंट आहे, पण आपल्याला हवं तसंच होणार आहे. वसुआत्या म्हणतात, काय? तर रम्या हसू लागते, कारण रम्या कुठलीच गोष्ट वसुआत्यांना नीट सांगत नसते. तर वसुआत्या म्हणतात, ही मुलगी ना नेहमी कोड्यातच बोलत असते, काय असतेस ग तू? असं म्हणत वसुआत्यांना रम्याशी काय बोलावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे
नंदिनी फोनवर बोलत म्हणते की हो चित्राताई, उद्या त्या सगळ्या बायकांना बोलून घ्या आणि हो त्यांच्यासोबत घरातील इतरही बायकांना यायला सांगा. मला उद्या सगळ्यांशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. तर त्याचवेळी जीवा रूममध्ये आलेला असतो. जीवा पाहतो तर नंदिनीने गोळी घेतलेली नसते. जीवा आता नंदिनीला गोळी द्यायला घेतो आणि म्हणतो काय उद्या कुठे निघालाय मोर्चा? नंदिनी म्हणते कसला मोर्चा? तर जीवा म्हणतो तूच तर आता फोनवर म्हणालीस ना की सगळ्या बायकांना घेऊन जायचं आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. नंदिनी म्हणते अच्छा ते काय? अहो मला त्या सगळ्या बायकांशी अगदी मनापासून एका विषयावर बोलायचं आहे. तर जीवा विचारतो कोणत्या? नंदिनी म्हणते एवढी कसली घाई आहे? कळेल, सगळं काही कळेल. जीवा म्हणतो कळेल तेव्हा कळेल, पण आता गोळी खाऊन घे. नंदिनी विचारते कसल्या गोळ्या देताय तुम्ही मला हे? तर जीवा म्हणतो विसरलीस तुझे आता आपण सेकंड ओपिनियन घेतलं ते डॉक्टर प्राची यांनी तुला गोळ्या दिल्या आहेत, रिपोर्ट केले आहेत, ते रिपोर्ट उद्या येणार आहेत. सगळ्या गोष्टी विसरतेस. आता सगळ्या गोष्टी मलाच हातात द्याव्या लागतील. बरं मी देतो, पण घे तू. हार्मोन्सच्या गोळ्या आहेत तुला आठवत आहेत ना? नंदिनी म्हणते हो हो आठवल्या. असं म्हणत नंदिनी गोळ्या घेते. जीवा म्हणतो उद्या मी तुझे रिपोर्ट आणायला जाईन. नंदिनी म्हणते नाही नको मी जाईन ना. जीवा म्हणतो मी जाईन, म्हटलं ना मी जाईन. असं म्हणत जीवा नंदिनीला शांत बसवतो आणि नंतर एकटक नजरेने नंदिनीकडे पाहत असतो. तर नंदिनी जीवाला विचारते की काय बघताय? जीवा म्हणतो बघतोय माझ्या आधीच्या नंदिनीचं हसू कुठे हरवलंय ते शोधतोय मी. असं म्हणत जीवा नंदिनीच्या चेहऱ्याकडे पाहत असतो. आता नंदिनी शांतच असते. तर जीवा नंदिनीला सावरत नंदिनीला प्रश्न करत म्हणतो समजा, म्हणजे देव न करू पण समजा आपल्याला आयुष्यात मुलंच नाही झालं तर? आता हे ऐकल्यानंतर नंदिनीला धक्का बसतो. पण जीवा म्हणतो तरीसुद्धा त्यांचे संसार सुरळीत चालू आहेत ना? म्हणजे असंख्य अशी कपल आहेत की ज्यांना मूल होत नाही तरीसुद्धा त्यांचे संसार सुखाने आहेतच ना? आता मात्र नंदिनी विचार करू लागते. तर जीवा नंदिनीच्या उत्तराची वाट पाहत असतो. त्यावेळी नंदिनी जीवाला म्हणते पण मनातली सल कुठे जाते? ती तर तिथेच असते ना. आपण ज्यावेळी रस्त्याने जात असतो त्यावेळी शाळेत मुलं जात असतात आणि त्या शाळेत जाणाऱ्या मुलांना पाहून असं वाटतं की आपलंसुद्धा मूल असतं तर असंच दप्तर घेऊन शाळेत गेलं असतं ना, असंच बागडलं असतं ना, आपल्या चेहऱ्यावरचं हसू अजून वाढवलं असतं ना, आपण त्याला शाळेतून आणायला गेलो असतो, त्याचं कौतुक ऐकायला पॅरेंट्स मिटिंगला गेलो असतो, त्याच्यासोबत पावसात अगदी मनसोक्त भिजलो असतो आणि स्पोर्ट डेला त्याला धावताना बघून आपल्यालाच धाप लागली असते. ह्या सगळ्या गोष्टी वाटतातच की, पण आपल्याला मूल होत नाही म्हटल्यावर बारसा, मुंज किंवा वाढदिवस ह्या सगळ्या गोष्टी असं म्हणत नंदिनीचे डोळे पाणावलेले असतात. नंदिनी जीवाला म्हणतो आपण ज्या गोष्टी टाळतो त्या पलीकडेही जाऊन लोकही आपल्याला टाळायला लागतात. मूल न होण्याचं दुःख लोक आयुष्यभर पचवू शकतात जीवा, पण जीवा मला बाळ हवंय असं म्हणत नंदिनी अगदी मनापासून जीवाशी बोलत असते. आपल्या मनातील भावना जीवासमोर व्यक्त करत असते. तर आता नंदिनी जीवाला म्हणते जीवा तुम्ही मला प्रश्न विचारला, मग मी आता तुम्हाला प्रश्न विचारते. देव न करू पण आपल्याला जर मूल झालंच नाही तर मग आपण नक्की काय करायचं आहे? कारण आपल्याला मूल हवं आहे, मग आपण काय निर्णय घ्यायचा आहे? आता नंदिनीच्या या प्रश्नाचं जीवाकडे उत्तर नसतं. जीवा नंदिनीला म्हणतो खूप उशीर झालाय असं म्हणत तिचे अश्रू पुसतो आणि म्हणू लागतो झोप. जीवा तिथून निघून जातो. पण इथे मात्र नंदिनीचे अश्रू अनावर होतात. या सगळ्या विचाराने नंदिनी मात्र थकून गेलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्याच्या समोर पपईचा बाऊल असतो. तर त्यावेळी पार्थ तिथे येतो. तर आता काव्या पार्थला म्हणते पार्थ अहो हा पपईचा बाऊल तर रम्याने इथे ठेवला होता. आता मात्र पार्थ रम्यावर चिडतो आणि म्हणू लागतो रम्या माझ्या बाळापासून आणि माझ्या बायकोपासून दूर राहायचं याद राख. परंतु त्याच वेळी तिथे विजय येतो आणि आता पार्थचं बोट खाली घेत म्हणतो रम्या नाही, रम्या विजय मतकरी. आता जर माझ्या बायकोशी लढायचं असेल तर मला भिडावं लागेल. आता विजयचं हे रूप पाहून काव्य आणि पार्थला धक्काच बसतो. आता विजयचं हे नवं रूप नक्की काय वळण घेणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार. मित्रांनो अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.